थँक्यू. यानंतर संचालक अलिबाग अर्बन बँकचे आदरणीय अनिलजी जोशी साहेब आपल्यामध्ये आहेत. त्यांचाही सन्मान आपण करणार आहोत. क्षमस्व की प्रेक्षकांना सुरू असलेल्या ऑनगोईंग मॅचची कॉमेंट्री सध्या ऐकायला मिळत नाही, पण काही विशेष अतिथींचं आगमन आहे, त्यामुळे त्यांचंही सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. या सन्मानानंतर आम्ही तुमच्याकडे येतच आहोत. संचालक अलिबाग अर्बन बँक आदरणीय अनिलजी जोशी साहेब यांचा सन्मान आपण करतोय. यानंतर आदरणीय विक्रांतजी कांबळे साहेब यांची उपस्थिती आपल्यामध्ये आणि त्यांचाही सन्मान आपण करणार आहोत. आदरणीय विक्रांतजी कांबळे साहेब यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. यानंतर आपल्यामध्ये आदरणीय मयूरजी शिंदे साहेब यांचीही उपस्थिती आहे. यानंतर उपसरपंच आदरणीय तानाजी टोकरे साहेब यांची उपस्थिती आहे. यानंतर आदरणीय किशोरजी तरे साहेब यांची उपस्थिती आपल्यामध्ये आहे. यानंतर आदरणीय भाऊ चव्हाण साहेब यांची उपस्थिती आपल्यामध्ये, त्यांचाही सन्मान आपण करणार आहोत. त्याचबरोबरीने उपसरपंच आदरणीय दत्तात्रयजी राणे साहेब यांची उपस्थिती आणि त्यांचाही सन्मान आपण करणार आहोत. उपसरपंच आदरणीय दत्तात्रयजी राणे साहेब यांचा आपण सन्मान करतो या ठिकाणी. सर्वच अतिथींचं पुन्हा एकदा कर्जत प्रीमियर लीग 2026 या क्रीडा स्पर्धेमध्ये जवान क्रिकेट संघ वरई जांजे ब्रदर्स यांच्या वतीने सहर्ष स्वागत करून आता आपण ऑनलाईन मॅचच्या दिवशीने तिसऱ्या पंचांची डिमांड करण्यात आलेली. थर्ड अंपायर प्लीज जॉइन अस इन टेक्निकल रूम. एखाद्या आयोजन कमिटीचे सदस्य आपण ताबडतोब टेक्निकल रूम मध्ये उपस्थित व्हा. It's a no ball.
स्विंग. मान्यवरांचं पुन्हा एकदा आभार. कर्जत प्रीमियर लीग 2026 मध्ये आपली उपस्थिती आम्हाला प्रार्थने होती. कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या सन्माननीय नगरसेविका सौभाग्यवती हर्षदाताई उमेश पवार आणि आदरणीय उमेशजी पवार साहेब. ओहो, डायरेक्ट हिट अपील. आणि आता पुन्हा अंपायर रेफर्स. थर्ड अंपायरला रेफर करण्यात आलाय. साहिल लोंगले यांना आपण मैदानाच्या आतमध्ये करण सर खऱ्या अर्थानं पाहतात. 2000 खऱ्या अर्थानं शेलूच्या क्रीडांगणावरती डॅनी लोंगले यांच्या नेतृत्वाखाली खेळण्याची संधी त्याला मिळाली. त्यानंतर गावासाठी क्रिकेट तो खेळला. गावाच्या नावासाठी तो क्रिकेट खेळून गावासाठी तो क्रिकेट खेळत असताना स्वतःला सिद्ध त्याने केलं. त्यानंतर संपूर्ण तालुक्यासाठी क्रिकेट त्याने मोठ्या प्रमाणात खेळलं. त्यानंतर स्वतः ओपन क्रिकेटमध्ये खेळत असताना त्रिशा 11 त्याचबरोबर अशा मोठमोठ्या संघांसाठी तो क्रिकेट खेळला. रतनबुवा मोठी स्पर्धा, रतनबुवा फॉर्मॅट तो ओपन क्रिकेटच्या माध्यमातून जरूर तो खेळला. आणि त्यानंतर सर्वाधिक मोठी स्पर्धा अर्थातच ISPL सारखी मोठी स्पर्धा सलग कन्झिक्युटिव्ह 2 वर्षांमध्ये तो खेळत आलेला. म्हणजेच फार कमी वयामध्ये यशाची उंच शिखरे गाठत आलेला साहिल लोंगले, ज्यांना इन ॲक्शन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतात. खऱ्या अर्थानं कर्जत टेनिस क्रिकेट म्हटल्याच्या नंतर KPLचं एक ब्रीद वाक्य होतं की नवनवीन खेळाडू कसे उदयास येतील यासाठी छोटासा प्रयत्न करण्यात आला होता आणि ते प्रयत्न खऱ्या अर्थाने यशस्वी झालेले आहेत. येस, क्लिअर एव्हिडन्स आपल्या फ्रेम मध्ये नाहीये. ऑन ग्राउंड अंपायरचा जो डिसिजन असेल तो फायनल डिसिजन आहे. बघूयात पंचांच्या इशाराची वाट पाहणं अजूनही गरजेचं. परंतु याच क्रीडांगणापासून प्रेम 11 या संघाच्या वतीने खेळत असताना साहिल लोंगले 17 वर्षाचा असताना त्याला ॲज अ कॅप्टन म्हणून संधी मिळाली. वैभवजी दगडे यांच्या नेतृत्वाखाली, जगदीशजी पालकर यांच्या नेतृत्वाखाली संघामध्ये खेळण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर साहिल लोंगले यांना कधीच मागे वळून पाहिलेलं नाही आहेत. आणि NB फाउंडेशन या संघाचं तो आता सध्या तर नेतृत्व करत आहे, जिथे नितीनजी बडेकर साहेबांच्या वतीने पारितोषिक विकेट ॲटिकसाठी 2100 रुपयांचं पारितोषिक गोलंदाजी करत असणाऱ्या NB फाउंडेशन टीमच्या गोलंदाजांसाठी आहे. चला अंपायर, तुमचा जो काय फायनल डिसिजन आहे तो आम्हाला सांगा. मॅच कंटिन्यू करा आपण. क्लिअर एव्हिडन्स नाहीये मित्रांनो. अंपायर इकडे येऊन वॉर रूम मध्ये देखील त्यांनी चेक केलेलं आहे प्रत्येक अँगलने, त्यामुळे प्लीज बॅटर नॉट आउट, डॉट बॉल. यस प्रियेश, आपण साहिल लोंगलेच्या संपूर्ण जडणघडणीविषयी चर्चा करत होतो. स्टेप बाय स्टेप झपाट्यानं तुम्हाला जर एकत्रित यश मिळालं तर त्याचा काही फायदाही नसतो. जेव्हा तुम्ही स्टेप बाय स्टेप घडत जाता तेव्हा खऱ्या अर्थानं तुम्ही लंबे रेस के घोडे बनता. आणि साहिल लोंगले लंबे रेस का घोडा आहे. त्या पद्धतीनं त्याने स्वतःला परिपक्व केलेलं आहे, घडवत गेलेलं आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 13 धावा आहेत, 1 विकेट. सेकंड ओव्हर मध्ये संतोष. पंच केला. वा, व्हाट अ शॉट इज दॅट. डोळ्यांचं पारणं फेडणारा पावा पॅक पंच षटकार. पहिल्या मॅच मध्ये शून्यावरती बाद झाला होता. हा जो सामना त्यालाही माहिती आहे, डू ऑर डाय, बिकॉज पहिला सामना गमावला. हा जो सामना तो जिंकावाच लागणार आहे, तर नेक्स्ट मॅच मध्ये चान्स भेटेल. षटकार आला आणि धावसंख्या पोहोचली 19 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना सेकंड ओव्हर. पुढचा बॉल.
कमी गतीने ऑफ कटर होता बॉल, ऑफ स्टंपचा फारच जवळून गेला, मात्र तो लागलाय नाही बॅटला, लागलाय नाही बॉलला, स्टंपला. आणि येत असताना आपण पाहतो डॉट बॉल षटकार आलाय. संतोषचं स्वागत तर भव्य करण्यात आलेलं आहे. ही देखील मॅच असं वाटतं स्कोरिंग असेल, कारण जो विजय या बॅटिंग ऑर्डरमध्ये थोडासा लवकर आला या मॅचमध्ये. पुढचा बॉल सफल झालेत. वेग होता या बॉलमध्ये, मागचा कमी गतीने टाकला, यावेळेचा फार वेगाने टाकला आणि थेट तो जाऊन पोहोचला विकेट किपरकडे. 1 डॉट बॉल. षटकारानंतर कमबॅक झालाय आणि आज एकही सामना, आय थिंक पहिला सामना होता तो फक्त लो स्कोर होता 39चा, पण त्यानंतरचा प्रत्येक सामना प्रत्येक खेळाडूने 100% देत असताना आपापल्या संघाच्या विजयासाठी जो काही संघर्ष केला, जबरदस्त. दोन्ही मॅचेस रंगल्यात. त्यानंतरचा आजच्या रजनीचा चौथा सामना. समोर लफ केलाय, टक्कचा आवाज, एक्साइटिंग पॉवर, षटकार. पाहतात खऱ्या अर्थानं कर्जत आमराई या गावाला बिलॉंग करणारा विजय पवार, ज्यांनी सुद्धा कोळा गटासाठी कर्जतच्या वतीने क्रिकेट खेळलेला आहे. त्याचप्रमाणे ॲज अ बॉलर म्हणून तो सुद्धा रतनबुवा स्मृती चषक खेळलेला आहे आणि आज आपल्या क्रीडांगणावरती आपल्या गावासाठी त्यांनी नेहमीच क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला स्वतःला सिद्ध केलेला आहे. परंतु आता सध्या तरी कर्जत प्रीमियर लीगच्या वतीनं आपल्या संघासाठी, वसीम इलेव्हन संघासाठी ॲज अ बॅटर म्हणून तो प्रमुख भूमिका बजावत असताना, कारण गोलंदाजी करत असताना तो खुल्या गटातून क्रिकेट जरूर खेळलेला, परंतु ॲज अ बॅटर आज केपीएलच्या वतीनं तो प्रमुख भूमिका सध्या तरी बजावत असताना. पुढचा बॉल फुल टॉस, साइडचा नो बॉल. पॉइंटला बॉल स्टॉप करण्यात आला आणि 1+1 2 धावा. नेक्स्ट बॉल फ्रीड. विजय पवार, प्रियेश नाव कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये अडवलीचा विजय पवार आहे. पनवेल क्रिकेटचा आपण विचार केला तर पिसारवेचा विजय पवार आहे. आणि हे असे जे खेळाडू आहेत, पवारांची पॉवर तर ऑलरेडी संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटने बघितले. याच्यामध्ये आपल्याला किरण पवार पाहायला मिळतो, याच्यामध्ये आपल्याला भावेश पवार आपल्याला पाहायला मिळतो. हे पवार असे बरेचसे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, मात्र हा जो विजय आज चमकला. फुल टॉस ऑन साइडला स्वंग करण्यात आला आणि बॉल थेट नौजवान भारत स्टँड मध्ये, षटकार. थोडासा आता जागेवरून खेळला आणि बॉल आणि थेट विकेट किपरकडे गेला. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि टोटल स्कोरचा आपण विचार केला तर 33 धावा. चांगली धावगती आहे, प्रोजेक्टेड स्कोर त्यामुळे प्रियेश आपल्याला दाखवतोय 99 16.50चं करंट रन रेट आहे. काय वाटतं या मॅच मध्ये बनतील 90? आता दोन्ही संघांसाठी डुआडा मॅच आहे. अभी नाही तो कभी नाही, आता नाही तर कधीच नाही. त्या कारणास्तव NB फाउंडेशन 4545 संघाचा विचार जर केला तर एक निसटता पराभव त्यांना स्वीकारावा लागलेला आहे. एक बॉलमध्ये 4ची गरज असताना प्रवीण पतार याने टोकलेला षटकार, त्या कारणास्तव कदाचित तिसरं षटक फेकणारा गोलंदाज जेव्हा होता, ज्याला ऑब्जेक्ट करण्यात आलं पंचांच्या वतीने, त्या कारणास्तव 2 धावसंख्येची पॅनल्टी बसली आणि कदाचित त्याच धावा मागण्या ठरल्या. या सगळ्यामध्ये जो अभि देवघरेचा माइंडसेट आहे फार युनिक आहे आणि त्याचं विजन वेगळं आहे. कारण ज्या पद्धतीनं पहिल्या मॅचमध्ये त्याने बॉलर्सला त्याचं वापरलं आणि दुसऱ्या मॅचमध्ये ज्या पद्धतीने त्याने त्याच्या बॉलर्सला वापरलेला आहे. भावेश जरी मागडा असला तरी पहिल्या 3 मध्ये त्याने 2 षटकं कंप्लीट केली आणि देन पुढच्या 3 ओव्हर्समध्ये त्याचे महत्त्वपूर्ण 3 बॉलर्स त्याने ठेवले होते, ज्यामध्ये विक्रांतची खास करून षटकं होती, ज्यामध्ये इम्पॅक्ट प्लेअर देशमुख होता. काय बॉलिंग केली दोन्ही सामन्यांमध्ये विक्रांतने, देशमुखने. 33 धावा. लोंगले आले तर ऑफस्टंपचा थोडासा बाहेर बॉल होता, बॅटरने लेफ्ट केला आणि तो अनुमान त्याचा चुकला. अंपायर सांगतायत रिव्ह्यू घ्यायचा आहे. दोन्ही वेळेला अंपायर रेफर होता. रिव्ह्यू अजूनही दोन्ही संघांकडे त्या डावामधले. लोंगले पुढचा बॉल
वेग चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केला. बॉल लॉंग ऑफच्या फिल्डरच्या आता हातात थ्रो येतोय. धाव आली आहे 1. सिंगल सोबत टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 34. चांगली धावगती आहे. ज्या पद्धतीने साहिल लोंगलेच्या अगेन्स्ट पहिल्या षटकामध्ये 13 आले आणि मागचं जे षटक आहे संतोष ते प्रोडक्टिव्ह आहे. 20 धावा त्यांनी जोडलेल्या आहेत. त्यामुळे हे जे षटक जरी शांत गेलं तरी त्यांना चालेल. मात्र विकेट द्यायचा नाही हा कुठेतरी प्रयत्न असेल विजय आणि वसंतचा. कमी गती ऑन दी राईट्स खेळलेत. लॉंग ऑफ कडे बॉल आहे. सिंगल येते. सिंगलने स्कोर सध्या आपण पाहतोय तो 35. 35 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रगतीपथावर असताना सध्याचे तिसरं षटक. साहिलच्या पहिल्या 3 बॉलमध्ये धावा आलेल्या 2च प्रत्येक स्टँड मध्ये. आता मात्र प्रेक्षक जरूर उपस्थित आहेत. शेवटी फक्त बॅटचा फ्लो लाईन मध्ये आलाय. आतली कडा घेऊन बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला गेला. डबल चान्स घेणार नाही. चांगली फिल्डिंग चांगला थ्रो. एकच धाव रोहित कडून आणि सिंगल सोबत धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 35. 35 धावा धावफलकावरती आहेत. साहिल एक प्रमुख गोलंदाज सध्या तरी एनबी फाउंडेशन 4545 संघाचा आणि त्यांचा अगेन्स्ट थोडासा सावध पवित्रा घेऊन खेळताय दोन्ही बॅटर. पुन्हा ऑफ करण्याचा प्रयत्न. बॉलच बॅक ड्राईव्ह. चान्स ऑफ रन आउट घेऊन पळतोय साहिल स्वतः नॉन स्ट्रायकिंग एंडला. फलंदाजीतून झाला बाद. परतेल वसंत मैदानाच्या बाहेर. धक्का बसलेला दुसरा 36 ला. सेकंड विकेट डाऊन. मात्र डीप मध्ये फिल्डर आहेत. पहिल्या धावेवरती थांबावं लागेल. पवारकडेच असेल स्ट्राईक. 3 षटकांचा खेळ संपलाय. टोटल स्कोर आहे 37. 37 ला 2. तीन षटकांचा खेळ संपला. 37 धावा धावफलकावरती आहेत आणि 2 विकेट. विजय पवार सेट बॅटर आहेत. तर 4th ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती आला प्रवीण पवार. दोन्ही बाजूला पवार. खेचून मारायचा होता. थोडी कमी गती. बॉलला थोडस लांब ठेवलंय. जे वेगाने आतापर्यंत टाकलेले आहेत विजयने थेट ते सीमारेषेच्या बाहेर पाठवलेले आहेत. पहिलाच बॉल पेस ऑफ प्रवीण कडून आणि विजय पवारला मात्र इकडे शांत ठेवण्यामध्ये यश त्याला मिळतंय. काही चर्चा साजिद आणि विजय मध्ये आपल्याला पाहायला मिळते. कॅप्टन आहेत साजिद. वसीम 11चा पहिला सामना त्यांनी गमावला होता. जरूर तिकडे दावा बनला नव्हता पण या मॅच मध्ये 3 ओव्हर मध्ये 37 बनलात. विजयला थोडस पुढे खेळवतात. पुढे येऊन केलाय पवारने वार. आला षटकार.
गोलंदाज असू द्यात, साहिल लोंगलेच्या व्यतिरिक्त कुठल्याच गोलंदाजाला अजून तरी तारा मिळवून दिलेला नाहीये. म्हणूनच इंडिव्हिज्युअली 13 चेंडूंमध्ये 23 बनवलेल्या आहेत विजय पवारनं. जो इन ऍक्शन आहे मैदानाच्या आतमध्ये. सागर सावंत अर्थातच जादू याच्या ताळमीमध्ये कसलेला हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगच्या जोरावरती दाबेदार आणतोय. इथे उडवला बॉल सध्या बॅकवर्ड स्क्वेअर लेकडे आणि पवार करतोय सपा सपवार षटकार. शफल झाला इकडे रेडीमेड बॉल कमी गतीने बॅक ऑफ लेंथ डिफाईन लेगला चौकार. रिक्वायरमेंट 53. 53 धावा धावफलकावरती आहेत. मागचे तीनही बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलेत. सो 60 सुटला आता. एका पायाने एक्सेलरेट करत नाहीयेत, दोन्ही पाय ठेवून उभा आहे. वेग प्रचंड आहे. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. 33 वरती 15 बॉल मध्ये विजय पवार पोहोचले आणि वसीम 11 पोहोचले 53 वरती. नसीमभाई खान यांचा मालकीचा संघ वसीम 11 आणि दुसऱ्या बाजूला NB फाउंडेशन नितीनजी बडेकर साहेब यांच्या मालकीचा संघ आहे. दोन्ही संघांनी जरूर पहिला सामना गमावला होता. दोघांना विजय मिळवला नव्हता आणि पहिल्या विजयासाठीचा संघर्ष आहे सध्या. पवारने मात्र जे काही वार केलेत त्यामुळे वाऱ्याचा वेग आहे. धावसंख्येमध्ये धावा येत नाहीयेत, त्या वाहत आहेत. रिव्हर्स स्वीप आता यश आणि बॉल थेट बिनोवार स्टँडच्या वरतून षटकार. जावा आतापर्यंत विजय पवारने बनवलेला 50 लोडिंग. धावसंख्या सध्या आपण पाहतोय 59. शेवटचा एक बॉल. संघमालक वसीम खान यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज असेल 50 साठी. बॅक ऑफ लेंथ इट्स अ वाईड अँड ऑल्सो 1 फॉर दी ओव्हर. अंपायर कडून सिग्नल आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाउन्सरचा कोठा संपलाय गोलंदाज प्रवीण पवारचा. 5 बॉल मध्ये 23 खर्च केल्यात. 60 वरती वसीम 11. लास्ट बॉल. शेवटचा फुल टॉस ताणून दिला पण मिड विकेटला फिल्डर क्रॅश ड्रॉप. डोक्याला हात इकडे विजयने लावला होता की कॅच कशी सुटली पण ती सोडली आणि आता ही विजय पवार मैदानाच्या आतमध्ये असेल. 4 ओव्हरचा खेळ संपला. 61 61 धावा धावफलकावरती. 2 विकेटचं नुकसान वसीम 11. Carro Premier League
2 विकेट देखील आपल्याला पाहायला मिळतात. प्रवीण थोडासा मागडा राहिला. 24 धावा त्याने एका ओव्हरमध्ये इकडे खर्च केलेला. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. वेल सेट बॅटर आहे विजय अजूनही मैदानात जात, जो आता पुन्हा स्ट्रायकिंग एंडला. साहिल यस्टनचा मागे आलाय, तर 5th ओव्हरची जबाबदारी आहे रोहित सावंत. सावंत नाहीये पण रोहित आहे. चला ठीक आहे, काही चेंजेस आहेत 12 मॅनच्या पद्धतीने म्हणाले. ह्या देखील रोहित आहे पण त्याचं सरनेम सावंत नाहीये. रोहित लोंगले आय थिंक. गायकर. चला 10 सेकंदात बारस. क्षमस्व त्याबद्दल. पहिला बॉल बॅकफुटला कट केलेला आहे. सेन्सिबल इकडे त्याने बघितलं. आता आपल्याला ऑलरेडी मागच्या बॉलवरती जीवनदान मिळालेलं आहे आणि थोडंसं थांबून सिंगल इकडे जसा बॉल थोडासा बॅक ऑफ लेंथ होता, बाहेर वळलेला होता, कट केला फक्त. आणि या सिंगल सोबत धावसंख्या सध्या 62 वरती आहे. रोहित गायकरला आपण या षटकामध्ये पाहतोय. फिरकीपटू आहेत पण आता जो आणि विजयने कदाचित यासाठी देखील लेफ्टी साजिदला स्ट्रायकिंग एंडला आणलं असावं, बिकॉज ते लेफ्टी आहेत आणि बॉलर देखील लेफ्टी आहे. बऱ्याच वेळेला आपण पाहतो लेफ्टी बॉलर जेव्हा असतो लेफ्टी बॅटरला ॲडव्हान्टेज असतं. साजिद या बॉलरच्या अगेन्स्ट तो ॲडव्हान्टेज उचलतायत. किती धावा बनवतायत. लॉंग ऑफ आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे, लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग आहे. पुढचा बॉल उडवायचा होता अक्रॉस द लाईन. पायावरती पाय सीट सापडलेत. 62 ला 3. कॅप्टन डिपार्ट्स. जेव्हा विजय नव्हता, जेव्हा टॉप ऑर्डर ढासळ आली होती, तेव्हा रोशन एकट्याने उभा राहून वसीम 11 साठी चांगला खेळ केला होता विथ द बॅट. तो आता आला. विजय ऑफ स्ट्राईक आहे सध्या तरी. गायकर चांगली गोलंदाजी करत आहे. वेग होता, त्याच वेगाचं दिलंय उत्तर. लॉंग ऑफच्या पल्ल्याड षटकार. वाटलं की बॉल सीमारेषेच्या बराच लांब चाललेला पण तो आत पडला आणि देन गेला. 4च धावा आहेत या चौकारासोबत. धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 66. 66 धावा धावफलकावरती. रोशनने मागच्या मॅच मध्ये स्लॉग हिटिंग केली होती. इकडे आला बरोबर त्याने सुरुवात केली आहे. कमी गती ऑन साइडला टर्न करण्यात आला. बॉल गॅप मध्ये लॉंग लेगला चाललाय. स्क्वेअरलेगचे फिल्डर आले शेवटी उचलून थ्रो करतायत. डबलला चान्स आणि धावा मिळत असताना आपण पाहतोय 2 लेजंडली प्लेयर कल्याण डोंबिवली क्रिकेटचे रामदादा म्हात्रे यांची उपस्थिती आपल्याला जरूर पाहायला मिळाली आज या कर्जत प्रीमियर लीग 2026 9व्या पर्वाच्या 6व्या संधीमध्ये. मनापासून आभार. थँक्यू. ओ बॅट देखील फिरले, बॉल देखील फिरला, अंपायर वाचलेत. बराच वेळेला आपल्याला पाहायला मिळतं जेव्हा आणि आय थिंक इकडे रोशन हँडग्लोव सगळं खेळत आहेत आणि त्यासाठीच असतं सध्याच्या घडीला आपण पाहतो. मोर्या न्यूजिशियन यांच्याकडून 3 लागोपाठचे षटकार रोशन कडून आले तर 1000 रुपयांचे कॅश प्राइज आहे. स्ट्राईक सध्या तरी विजयकडे आणि वसीम 11 चं पॅव्हलन म्हणत असेल विजयने इकडून 50 कंप्लीट करावी, 80 पर्यंत आपल्या टीमला पोहोचावं. कमबॅक रोहितने जबरदस्त बॉलिंग केली. अवघ्या 7 धावांचं त्याचं षटक राहिले. 68 68 धावा.
षटक 5 संपलेले आहेत आणि 68 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 18 बॉल 41 आतापर्यंत विजय पवार कडून आलेले आहेत. शेवटचे 6 बॉल आहेत आणि 6 बॉलची जबाबदारी आहे गोलंदाज आता रोहित सावंत आले. पहिला बॉल स्लॉग ओव्हर. पहिला स्लॉग हिट हुक करत असताना जस्ट लुक ॲट दी शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा रूम क्रिएट करून हा फटका इकडे सजवला विजय पवार. पोहोचला 45 वरती. षटकार आलाय. चला 74 धावा. म्हणजे विजय पोहोचला 47 वरती. बॅकवर्ड पॉइंटला बॉल चाललाय आणि शेवटी तिकडून आपण पाहतोय थ्रो देखील येतोय. धाव आली आहे ती अर्थातच इकडे एक. बॅकवर्ड पॉइंटच्या बाहेर मारायचं होतं इकडे बॅटर विजयला, मात्र फिल्डिंग चांगली झाली. तो ऑफ स्ट्राईक थांबला आणि एका धावेने धावसंख्या 75 बनली आहे. चार बॉल अजूनही बाकी आहेत. रोशनने देखील एक षटकार एक चौकार मारलेला आहे. एक मोठा फटका त्याच्या बॅट मधून आलेला आहे. सो आता तो स्ट्रायकिंग एंडला आहे. बॉल बाकी 4. शॉर्ट बॉल ऑन साइडला जरूर चाललाय. मिड विकेटला डीप मधून येत आहेत फिल्डर आणि फक्त आता सिंगलला ट्राय केलं. सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय 76. पवार पुन्हा स्ट्रायकिंग एंडला आला. 20 बॉल मध्ये आतापर्यंत 48. NB फाउंडेशन हा संघ जर आज क्वालिफाय होतो तर त्यांच्यासाठी AR ब्रदर्सचे पुरस्कर्ते आकाशजी गरत आणि त्याचबरोबर व्यवस्थापक बिपिनजी बडेकर आणि रोहित यादव यांच्या वतीनं पारितोषिक आहे. यांच्याकडून जर आज क्वालिफाय झाला संघ तर 5,000 रुपयांचं पारितोषिक देऊन संघाला सन्मानित करण्यात येईल. कर्जत प्रीमियर लीग 2026 9व्या पर्वाची 6वी 50 आणि आजच्या रजनीची पहिली वसीम 11चा विजय पवार. 22 बॉल 52 धावा. लॉफ्ट केला. बॉल चाललाय लॉंग ऑफ कडे. फिल्डर उपस्थित आहेत. पहिली तर झाली आहे पूर्ण. डबलला चान्स मिळणार नाही. डाव संपला इकडे जरूर. माफ करा एक बॉल आणि बाकी आहे. सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतो तो 79. झालात. शेवटचा बॉल. अबे त्या बॉल लॉंग ऑफचा फिल्डर थोडा दूर. पहिल्या बाउन्स वरती कव्हर करतात पण पवारचा वेगाने धावला. 2 तर सहज त्यांना मिळत आहेत. डाव अशा पद्धतीने आता पहिला संपला. वसीम 11 बनवल्या 81. लॉस ऑफ फॉर दी 3 विकेट. 81 ला 3 विकेट गेलेले आहेत आणि 82चं टार्गेट सेट करण्यात आलंय NB फाउंडेशन समोर. बॅटिंग कार्ड रिवाइज स्कोर मगाशी जरूर 50 झाली होती पण तेव्हा 50च झाल्या होत्या आणि ओव्हरऑल त्याने बनवल्या 22 बॉल 51 धावा. योगेश कडून 2 आल्या, वसंत कडून 16 आल्या तर 9 धावा देखील शेवटी रोशन कडून आपल्याला पाहायला मिळाल्यात. इकॉनॉमिकल सर्वात राहिला रोहित गायकर ज्याने फक्त 7 धावा खर्च केल्या. साहिल लोंगले 2 षटक 17. संतोष 1 ओव्हर 20. प्रवीण 1 ओव्हर 24 तर रोहित सावंत 1 ओव्हर 13. अशा पद्धतीने हा बॉलिंग कार्ड 81 बनलेला वसीम 11 कडून आणि NB फाउंडेशनला बनवायचे आहेत 82.
82चं टार्गेट. अँड थँक्स टू ऑल मॅनेजमेंट, प्रसादजी तोरवे साहेब, प्रशांतजी जांजे साहेब, नितीनजी जांजे साहेब आणि माझे जवळचे मित्र अभिजित देवगरे अँड ऑल जवान क्रिकेट संघ वरई, जांजे ब्रदर्स, कर्जत टेनिस बॉल क्रिकेट, कर्जत प्रीमियर लीगचे ऑल मॅनेजमेंट आणि ज्यांनी साथ दिली, डिस्क जॉकी आमचे अल्पेश भाऊ असतील, त्यासोबत आमचे टेनिस क्रिकेट .in's ऑपरेटर प्रथमेश, ऑल कॅमेरामॅन, आमचे ऑफिशियल स्कोरर रत्नदीपजी गवळी असतील, तीनही अंपायर राजापूरकर सर, लोखंडे सर आणि त्यासोबत जेपी पॅनलचे सर्व जय पवार सर आणि त्यासोबतचे आमचे समालोचक मित्र ज्यांनी चांगली साथ आम्हाला दिलेली आहे आणि फार जुने मित्र आहेत. प्रियेशजी बाबरे, आपलंही मनापासून आभार आणि मी आपली जरूर रजा घेईन. थँक्यू सो मच. या ऐकूया जशी या मॅचच्या दुसऱ्या डावाला सुरुवात होते. पुन्हा एकदा प्रियेशजी बाबरे सरांना थँक्यू. साता समुद्रा पार पोचवणारे करणजी काळन सर यांचा विशेष सन्मान आपण करत आहोत. खऱ्या अर्थानं महत्वपूर्ण बिझी शेड्यूल मधून त्याने शेड्यूल बिझी असून सुद्धा कर्जत प्रीमियर लीग सारख्या एक मोठ्या स्पर्धेला ते उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा आपण वाढवलीत. खऱ्या अर्थानं आमचे बंधुतुल्य मित्र, आमच्या अगदी जवळचे मित्र आणि आमचे बंधुतुल्य मित्र यांचा सन्मान आम्ही या स्पर्धेच्या निमित्तानं करत आहोत. आदरणीय प्रशांतदा जांजे आणि नितीनदा जांजे आणि संपूर्ण मॅनेजमेंट टीमच्या वतीनं आम्ही करणजी काळन सर यांचा विशेष आभार व्यक्त करत आहोत. थँक्यू सो मच ब्रदर. आपण या ठिकाणी उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा आपण वाढवली त्याबद्दल आपलं सुद्धा मनपूर्वक आभार. थँक्यू. अनिल पवार कदाचित आता बॅटिंग करत असताना सेकंड इनिंग मध्ये इन होतील. हॅलो चेक फिल्डिंग टीमनं इम्पॅक्ट प्लेयर्सचा इस्तेमाल करण्यात आलेला. हॅलो चेक. दोन्ही संघाच्या वतीने इम्पॅक्ट प्लेयर खेळण्यात आलेला. चला बोलूयात मॅचच्या दिशेने. मॅचला उद्या सुरुवात. एकंदरीत टार्गेट इथून ठेवण्यात आलेलं आहे 82 धावत संख्येचं टार्गेट. 82चं टार्गेट इथून सेट करण्यात आलेलं. श्रीमान मधुरजी म्हात्रे साहेब यांचं नुकताच आगमन झालेलं आहे. विद्यमान नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका साहेबांचं आगमन इथून होत असताना आणि नुकताच आपण पाहता मॅचला देखील झाली सुरुवात. पहिल्याच बॉलवरती पहिला चौकार.
चौकार. जिंकला तर अस्तित्व टिकून राहिला, हरला तर इथूनच घरचा रस्ता. हो, पुन्हा एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, आता वेगानं टाकला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, पुढचा पाय थोडासा जास्त स्ट्रेच केला. हँड अँड आय कॉर्डिनेशन थोडंसं कमी होतं. बॅट अँड बॉलचा अजिबात संपर्क होऊ शकलेला नाहीये. ऑन स्क्रीन तुम्ही पाहतायत श्रीमान मधुरजी म्हात्रे साहेब, विद्यमान नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका साहेबांच्या समवेत त्यांचे बरेचसे मित्र परिवार, कृतिशील युवकांचा गतिशील नेता म्हणून साहेबांची राहिलेली खऱ्या अर्थानं ओळख, मोठ्यांचं मार्गदर्शन, मित्रांची असणारी कट्टर साथ आणि वडीलधारांच्या आशीर्वादासह आज इथपर्यंत फार कमी वयामध्ये राजकारण क्षेत्रामध्ये यशाची उंच शिखर गाठलेले. आपलं हार्दिक स्वागत. हो, लॉफ करतात, लॉंग ऑफ इन ऍक्शन खेळाडू जज करतात, पकडली झेल, फलंदाज बाद, धक्का पहिला, 4ला पहिला गडी बाद. थँक्यू सो मच. 4 या धावसंख्येवरती पहिला धक्का जरूर बसलेला. मोठं टार्गेट आहे, 82 धावसंख्येचं मोठं टार्गेट. मागच्या मॅच मध्ये 73 डिफेंड करायचे होते एनबी फाउंडेशन 4545 या टीमला. चार धावा. ओव्हर नंबर 1 मध्ये बॉलिंग करतात साजिद शेख. विजय पाटे नवीन फलंदाज आलेले आहेत, मॅन फ्रॉम माथेरान. लॉफ करतात, आले आले पाटेनं केले आक्रमण, चेंडू चालला सरळ सीमा पार, लॉंग ऑनच्या वरतून फेकला, षटकार. मैदानाच्या आतमध्ये आपला नावाचा परिचय दिलेला पहिल्याच बॉलवरती षटकार. पुन्हा आक्रमण, मिडॉन आतमध्ये, मिड विकेटला प्रोटेक्शन विजय पाटे आणि फिल्डिंग करत असताना विजय पवार कदाचित त्या ठिकाणी उपस्थित होतात. फक्त सिंगल या बॉलवरती मिळते. पहिल्या षटकाचा डाव आटपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या 1 गडी बाद, 11 या धावसंख्येवरती. ओव्हरऑल 30 चेंडूंचा खेळ बाकी राहतो. 30 चेंडूंमध्ये 71 विजयासाठी इथून बनवायच्यात एनबी फाउंडेशन 4545 या टीमला. सेकंड ओव्हर मध्ये विजय पवार आलेले आहेत बॉलिंग मार्क वरती. मजा येणाऱ्या मॅच मध्ये आता 30 मध्ये 71चं टार्गेट आहे, म्हणजेच टॉप गिअर मध्ये इथून बॅटिंग करावे लागेल. राहुल भोईर बाद झालेत. सलग 3 षटकार जर टोकले बॅटर्सनं तर संघ मालक नितीन शेठ बडेकर यांच्या वतीने 2100 रुपयांचं पारितोषिक आहे. सेकंड ओव्हर मध्ये विजय पवार, स्ट्रायकिंग एंडला विजय पाटे. बॅकफुटला जात स्क्वेअर कटचा अप्रतिम नजराणा, निघून चाललेला आहे चेंडू, डीप कव्हर पॉइंट सीमा पार, एक टप्पा घेत चौकार.
कृपया करून आपण रेलिंगच्या आतमध्ये थांबू नका, कारण मॅनेजमेंट टीमची सूचना आमच्यापर्यंत पोहोचतात. या अवधर व्यासपीठावरती अमोल अँड कंपनी 15 झालेला. दुसरा षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. विजय पवार बॉलिंग करतात आणि त्यांच्या विरोधामध्ये पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलेलं. धावा 4 टोटल झालेल्या आहेत 15. मग आता मॅचला झालेली सुरुवात. धावा येणं गरजेचं आहे. पुन्हा त्याच दिशेने कॉपी पेस्ट करण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती वेग दाखवलं तर शोल्डर मधली पॉवर इम्प्लिमेंट करत असताना फिल्डर प्लेस करण्यात आलेला स्वीपर रिजन मध्ये डीप कव्हर पॉइंटला. मिडॉन आतमध्ये त्यानंतर लॉंग ऑफ ठेवण्यात आलेला आणि बरोबर मिड ऑफला देखील एक खेळाडू प्लेस करण्यात आलेला. मिड विकेट इन ऍक्शन आहे मजा येणारा मॅच मध्ये. दुसरं षटक कर्जत प्रीमियर लीगचा आनंद तुम्ही घेतात. 82चं टार्गेट लॉफ करतात. कव्हर पॉइंट मध्ये निघाला चेंडू. पहिली कंप्लीट. सेकंडचा कॉल. 2-2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतात आणि बघता बघता 2 धावा या चेंडूवरती पूर्ण होतात. 2 धावा संख्येच्या मदतीने संघाची टोटल इथून पुढे जाऊन पोहोचलेली आहे ते 17 या धावा संख्येवरती. दुसरं षटक सुरू आहे. वसीम 11 बनाम NB फाउंडेशन 4545 या दोन टीम मध्ये सुरू आहे मॅच. बोलो तयार. पुन्हा लॉफ करतात. वॅकंड एरियामध्ये चेंडू पडतो. पहिली तर कंप्लीट केलेली. सेकंडचा कॉल नाहीये. फक्त एकच रन या चेंडूवरती मिळते आणि 1च्या मदतीनं टोटल इथून पुढे जाऊन पोहोचलेली आहे ती 18 या धावा संख्येवरती. 18 ऑन स्कोर कार्ड. धावा पाहिजेत. संगम बोराडे नुकताच स्ट्रायकिंग एंडला ॲज अ ओपनर तो आलेला आहे, परंतु जवळपास अजूनही एकही चेंडू त्याने फेस केलेला नाही. 10 चेंडू तो नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. मागच्या मॅचमध्ये जी जबरदस्त बॅटिंग संगम बोराडे याने केली त्याच्याच आधारावरती शेवटच्या पर्यंत मॅच गेली, परंतु झालेल्या छोट्या चुका, लागलेली पॅनल्टी, सोडलेल्या कॅचेस त्याच कुठेतरी पत्त्यावरती पडला. जिंकलात तर अस्तित्व टिकून राहील, हारला तर इथूनच मैदान सोडावं लागेल. ओ वेगवान टाकलेला चेंडू. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते. एक्सप्रेशन बरंच काय सांगून जातात. त्यांच्या पाठीमागून वसीम 11 संघाचे संघ मालक नसीन खानचे एक्सप्रेशन बरंच काय सांगून जात आहेत. त्याप्रमाणेचा वेगवान चेंडू विजय पवार याने टाकलेला. विजय पवारनं कर्जत प्रीमियर लीग मध्ये देखील बराचसा ॲज अ कॅप्टन म्हणून संघाचं नेतृत्व केलेलं आहे. एका मान्यवर मुख्य व्यासपीठावरून आसन ग्रहण करून मॅचचा आनंद घेतात. त्यांचं हार्दिक स्वागत आपण करूयात. व्यासपीठावरती मधुरजी म्हात्रे साहेब विद्यमान नगरसेवक, निलेशजी म्हात्रे साहेब शिवसैनिक, गणेशजी निगुट साहेब शिवसैनिक यांचं आगमन झालेलं. हार्दिक असं आपलं स्वागत साहेब. ओव्हर द स्टंप्स. वेगवान हवेत खेळलेत. मिडॉन इन ऍक्शन. खेळाडू दूरवरून आलेले. ओ गुड कॅच. चांगलं जजमेंट आणि चांगली जेल इथून पकडण्यात आलेली आहे. फलंदाज इथून झाला बाद धक्का. दुसरा 19 ला. सेकंड विकेट डाऊन. एकोणीसावा ओव्हरऑल बनलेला शेवटचा अंतिम चेंडूचा अजूनही केलं बाकी. विजय पवारच्या हातामध्ये चेंडू. बघूयात. ओ एक सफलता तर त्याला मिळाला. तर कॅप्टन साहिल लोंगले मैदानाच्या आतमध्ये. वेगवान चेंडू. शॉर्ट कव्हर पॉइंटला बीट करतात. पॉवर प्ले सुरू. आउटफील्ड फास्ट आहे. खेळाडू चेस करतात. नाही थांबते चेंडू. चाललाय दणदण करत सीमा पार. आल्या कॅप्टनने केली चौकारानं सुरुवात. ओव्हर कंप्लीट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बनल्या धावा 23. 24 चेंडूंचा अर्थातच 4 षटकांचा खेळ बाकी. 59 धावा संख्येची गरज आहे.
श्रीमान गणेशजी तामाणे साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. साहेबांचा आम्ही सन्मान करणार आहोत. महाराष्ट्र गौरव रायगड भूषण पुरस्कृत श्रीमान तामाणे साहेबांचा आम्ही भव्य असं सन्मान या मुख्य व्यासपीठावरती स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही करत आहोत. तामाणे साहेबांना विनंती की आपण या छोट्याशा सन्मानाचा स्वीकार आपण करावा. त्याचबरोबर श्रीमान चला फास्ट खेळा प्लीज. 2 ओव्हरमध्ये 24 बॉलचा खेळ बाकी. 24 चेंडूंमध्ये 59 धावसंख्येची गरज. वेगवान प्रत्युत्तर देखील वेगवान दिलेलं आहे. हवे ते चेंडू जोत चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. ठोकला षटकार. स्पर्धेच्या निमित्तानं करत आहोत. आम्ही विनंती करतोय वामनजी भोईर साहेब आपण यावं. आपला सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही करतोय. षटकार आलेला. सामन्याला सुरुवात 29. पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न. सरळ व्ही मध्ये खेळतात. लॉंग ऑफचे खेळाडू पोहोचलेत. पहिली कंप्लीट. सेकंडचा कॉल नाहीये, थांबवला. फक्त 1 रन 1च्या मदतीने 30. तदनंतर अमोलजी भोपतराव साहेब आपल्या व्यासपीठावरती. त्यांचा सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही करत आहोत. थँक्यू सो मच. त्याचबरोबर कल्पेशी गुरव साहेब आपलं सुद्धा आम्ही हार्दिक असं स्वागत, मनपूर्वक आपला आभार. किरणजी तोरवे साहेब त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करत आहोत. ऑन साइडला चेंडू टर्न करतात. पहिली कंप्लीट. कॉल सेकंडचा नाहीये, थांबवला. प्रेशर बनवतात फिल्डर सुद्धा. माश आता अटॅकिंग मोड मध्ये आलेली आहे. 1 रन या बॉलवरती 1च्या मदतीनं टोटल जाऊन पोहोचलेली आहे. ती 31 या धावसंख्येवरती. 21 मध्ये अजून 51 करायच्या. प्रत्येक षटकामागे जवळपास 4 ओव्हरचा खेळ बाकी असताना 15चा आस्किंग रन रेट बाकी होता. बघूयात तेच आस्किंग रन रेट चेस करत असताना सुरुवातीला 2 बॉलमध्येच 8 वसूल केलेला. क्लीन बॉल प्लेड ऑन अँड फलंदाज बाद. विकेट विजय पार्टीची मैदानाच्या बाहेर. रामजित यादवला सफलता. फलंदाज बाद. एक्कावन्न नवीन फलंदाज संतोष घारे आता मैदानाच्या आतमध्ये येतात. 31 ला 3 गडी बाद. 20 चेंडूंमध्ये 51. उर्वरित 2 चेंडू महत्वपूर्ण. जे 15चं आस्किंग रन रेट होतं ते कुठेतरी बॅलन्स जर करायचं असेल तर आता इथून येणारे जे 2 चेंडू त्यामध्ये धावा येणं गरजेचं. कारण 4 बॉलमध्ये आतापर्यंत 8 वसूल केल्यात. यादवला विकेट मिळाली आहे. आक्रमण करायचं होतं ऑन साइडला. जरूर फाईन लेग मध्ये. वॅकंड एरिया भरपूर क्षेत्र खाली आहे. पहिली तर केली कंप्लीट. सेकंडचा कॉल. क्षेत्ररक्षक पोहोचतात आणि बघता बघता धावा पूर्ण झालेल्या 2. 33 बनलेल्या. 19 चेंडूंमध्ये 49. 49 फ्रॉम अपकमिंग 19. एकोणीस चेंडूंमध्ये 49. संतोष घारे यांच्याकडे स्ट्राईक आहे. कळंबोली गावासाठी खेळत असताना मोठ्या प्रमाणाचं क्रिकेट त्यानं गाजवलेलं आहे. ॲज अन ओपनर, ॲज अन बॉलर. लॉफ करण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडूवरती प्रत्युत्तर दिलेले. वॅकंड एरिया निघून चाललेला चेंडू डीप फाईन लेग सीमा पार. 2 टप्पे घेत बाउंड्रीच्या बाहेर. धावा 4 ओव्हर कंप्लीट. 3 षटकांचा डाव टपला. 3 ओव्हरमध्ये 37 बनलेल्या आहेत. उर्वरित
करण्याच्या आत, म्हणजेच 15चं आस्किंग रन रेट. 15.00 प्रति षटकामागे 15. जिंकाल तर मॅच मध्ये स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकून राहील, हरलात तर पुन्हा वर्षभर या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. 18 चेंडू 45. .45 फ्रॉम अपकमिंग 18. 18 मध्ये 45. गोलंदाज विजय. आक्रमण करण्याचा प्रयत्न, एज लागून पाठीमागे आला चेंडू. लेग स्लिप मध्ये पहिली सिंगट वेगानं कंप्लीट. फक्त 1 रन या बॉलवरती. 1च्या मदतीनं 38 बनल्यात. 17 चेंडूंमध्ये 44. इक्वेशन आता जसे डॉट बॉल येतील तसे जड होत जातील, परंतु जसं चौकार षटकार येतील तसे टार्गेटचा क्लोज जातील. संतोष गारेवरती आता मोठी जबाबदारी आहे. 17 मध्ये 44. वसीम 11 बनाम NB फाउंडेशन 4545. ओ क्लीन बोल्ट. डबल माइंडेड फटका होता. रिचच्या साह्यानं टर्न करण्याच्या प्रयत्नामध्ये लेग स्टिक उकडवून लावलेली आहे. विजय पवारने केला वार. फलंदाज बाद. सोळा चेंडूंचा खेळ बाकी. 16 मध्ये 44 करायच्यात. 15चा आस्किंग रन रेट. इथूनच आता मॅचला सुरुवात करावी लागेल, कारण ज्याप्रमाणे धावा पाहिजेत त्याप्रमाणे टॉप गिअर मध्ये इथून बॅटिंग करावी लागणार आहे. दिल्ली अभि दूर आहे. एकेरी दुहेरीने काही चालणार नाहीये. मोठे फटके पाहिजेत आणि त्याच मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा खेळाडू शांताराम कोळंबे, मॅन फ्रॉम चांदई, मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी होते तयार. 16 चेंडूंमध्ये 44. स्ट्रायकिंग एंडला शांताराम. बॉलिंग मार्क वरती विजय पवार. फिंगर रोल करतायत. वाईड बॉल. लेग कटर जो भरपूरच बाहेर निघून चाललेला. एक्स्ट्रा रन मिळते या चेंडूवरती. 1च्या मदतीनं संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे 39 वरती. 16 चेंडूंमध्ये आता 43 इक्वेशन. चांगला गोलंदाज आहे विजय पवार. व्यावसायिक क्रिकेट तो खेळलेला. खुल्या गटामध्ये तो क्रिकेट खेळलेला. कर्जत तालुक्यामधील काही नामांकित खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. लॉफ करतात. लॉंग ऑन इन ऍक्शन. पहिल्या टप्प्यात फिल्डिंग. क्षेत्ररक्षक पोहोचतात या चेंडूवरती. फक्त 1 रन. 1च्या मदतीनं बनल्या 40. 15 चेंडूंमध्ये 42. 42 फ्रॉम अपकमिंग 15. येणारे 3 चेंडू महत्वपूर्ण राहतील ओव्हर नंबर 4 मधील. इथून मॅच ऑन करावे लागेल. मोठ्या फटक्यांची गरज आहे. एकाच चौकार, एकाच षटकार. उर्वरित येणारे 3 चेंडू मध्ये आल्या 10 धावा. तर अंतिमच्या 2 ओव्हर मध्ये खेळण्यासाठी मजा येणार आहे. फुल टॉस. नाही थारा देणारे कॅप्टन साहिल लोंगले. अशा चेंडूंना पाठवला चेंडू सरळ मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. बॅटिंग करणाऱ्या टीमनं लगेचच DRS ची डिमांड करण्यात आलेली आहे. रिव्ह्यू एम्पायर टू डायरेक्टर. वी हॅव अ प्लेयर रिव्ह्यू फॉर ओव्हर द वेस्ट. बघूया टेक्निकल रूम मध्ये आमचे तिसरे पंच JP पॅनलचे सर्वे सर्वा जय पवार सर उपस्थित झालेले. हडसन फेअर बॉल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. 14 चेंडूंमध्ये आता बाकी राहतंय इक्वेशन 36. उलटास होता. वेगवान होता. त्याला मिड विकेटला षटकारासाठी पाठवलं. ओ मिड ऑफला. चान्स ऑफ रन आउट. थोडासा थ्रो वाईड आहे. सेकंडचा कॉल. साजिद पोहोचला. बघत साहिल देखील दुसऱ्या एंडला पोहोचलेला. 2 धावा पुन्हा या चेंडूवरती कंप्लीट होता. जिथे एकही येणं कठीण वाटत होती. हा फुल टॉस होता. मिड विकेटला साहिल लोंगलेनं सहजतेने षटकार केसला. त्यानंतरच्या बॉलवरती एक सिंगल येणं मुश्किल वाटत होती. तिथे थोडासा थ्रो वाईड झाला. लगेचच कंप्लीट झाला. 2 धावा
या 1-1, 2-2 धावा असताना अंतिम टप्प्यामध्ये मागण्या पडतात. 34 करायचे 13 मध्ये. वेगवान तो पाठवला लॉंग ऑफला, खेळाडू दूर आहेत. बघूयात निघालाय चेंडू, वाईड इस लॉंग ऑफ, सीमा पार. धावा इथून मिळतात 4. आलाय चौकार. ओव्हर कंप्लीट. 4 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 ओव्हर मध्ये धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 52 वरती. ऍक्शन रिप्ले. खेळाडू पोहोचण्याच्या पूर्वी त्यांना बीट करून बॉल सीमा पार. बनलेला धावा 52. आता 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंमध्ये 30 धावा संख्येची गरज आहे. 15चा आस्किंग रन रेट. मजा येणारा मॅच मध्ये अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. मॅच 12 बॉल मध्ये कराच्या धावा 30. जरूर गमावला, परंतु ज्याप्रमाणे पहिल्या इनिंग मध्ये त्यानं धावा इथं बनवलेल्या त्या धावा पुरेशा आहेत क्रीडांगणावरती डिफेंड करण्यासाठी. परंतु त्याप्रमाणे आक्रमण साहिल लोंगलेनं केलं. 6 मध्ये इंडिव्हिज्युअल 18 त्यानं बनवलेले आहेत. संगम वरती मोठी जबाबदारी टाकण्यात आली होती. संगम स्वस्तामध्ये परतला. आता साहिल आणि शांताराम वरती जबाबदारी वाढलेली आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी 30 धावेंची आवश्यकता. मॅच ऑन. वसीम 11 बनाम एनबी फाउंडेशन 4545. खोला ते चेंडू मिड ऑफच्या वरतून पाठवला, वाईडिश लॉंग ऑफला. खेळाडू झालेली मिस्टेक. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने निघाला. बघता बघता 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. या 2च्या मदतीने संघाची धावा संख्या 54. 11 चेंडूंमध्ये विजयासाठी 28 इथून करायच्यात. शांताराम कोळंबे मोठमोठ्या फलंदाजांमधील एक अग्र नामांकित नाव आहे. 11 मध्ये 28. स्लाइडली ओव्हर पिच. मिड ऑफ आतमध्ये लॉंग ऑफला चेस सुरू आहे खेळाडूकडून. फक्त सिंगल या चेंडूवरती. हात खुळे करून देत नाहीयेत. प्रॉपर विथ द स्टंप खेळत असताना बरोबर मेरिट वरती चेंडूची पिचिंग साजिद शेख ऍज अ कॅप्टन नसीम खान याने जबाबदारी टाकलेली आहे. काही दिवसांपूर्वी इंजर्ड होता साजिद. नेरल प्रीमियर लीग पासून थोडासा दूर राहिला, तरी सुद्धा त्याने मैदानाच्या आतमध्ये एफर्ट्स दाखवले. परंतु आज कर्जत प्रीमियर लीग मध्ये 100% जर रिकवर झाला नसेल, परंतु आपल्या संघासाठी तो 100% देत असताना 10 बॉल विजयासाठी 27. 27 फ्रॉम अपकमिंग 10. 10 बॉल 27. 55 बनल्यात. गोलंदाज सय्या खोलात टाकला. चॉप करतात. चॉटकव पॉइंट. ओ गुड फिल्डिंग. चांगला स्टॉप केलेला. बंटी होते त्या ठिकाणी. बंटी माळी. 1 रन या बॉलवरती. 56 बनलेल्यात. 9 चेंडूंचा खेळ बाकी राहतो. 9 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 26 धावा संख्येची गरज आहे. 9 बॉल 26 धावा. या क्रीडांगणावरती 28 चेस झालेल्या आहेत. या क्रीडांगणावरती 6 मध्ये 10 डिफेंड झालेल्या आहेत. या क्रीडांगणावरती मोठमोठ्या धावा चेस झालेल्या तर छोट्या छोट्या धावा डिफेंड झालेल्या आहेत. या क्रीडांगणावरती तुम्हाला कुठलीच धावसंख्या विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. दोन्ही संघांना हार नाहीये मंजूर. दोन्ही संघांना जिंकणे जरूर. 9 बॉलचा खेळ बाकी आहे. 9 मध्ये 26 धावसंख्येची गरज. वसीम 11 बनाम एनबी फाउंडेशन 4545. कॅप्टन अजूनही मैदानाच्या आतमध्ये, ज्याने बनवल्यात 19. लॉफ करतात. हवेत खेळलेत. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल पकडलीये. जेल फलंदाजीतून झाला. बाद इक्वेशन 8 मध्ये 26.
26 ची गरज आहे. घेणारे जे 2 चेंडू ते भरपूर महत्वपूर्ण राहणार आहेत या मॅच मध्ये. 20 चाल आलेले आहेत नवीन फलंदाज. या 2 चेंडूंमध्ये किमान एखाद मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे. 15चं आस्किंग रन रेट होतं, 30 रन रेट आता 8 चेंडूंमध्ये 26 वरती येऊन पोहोचलेल्या महत्वाची बाब म्हणजे साहिल अजूनही मैदानाच्या आतमध्ये. जास्त काल स्ट्राईक मिळालेली नाहीये या ओव्हरमध्ये. 8 मध्ये 26. खोलात टाकला, समोर ड्राईव्ह करतात, लॉंग ऑफ इन ऍक्शन, क्षेत्ररक्षक झालीये चूक, चाललाय चेंडू सीमा पार, धावा मिळतात 4, आलाय चौकार. मॅच अजूनही बाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. आलाय सुंदर चौकार. 7 बॉलचा खेळ बाकी आहे, 7 मध्ये 22. किसी का छिप जाता है तो किसी का छप जाता है. बघूया टॅलेंटेड खेळाडू आहे विशाल. 7 मध्ये 22. महत्वाचा चेंडू. उलटॉस आहे, तोही ब्रिजच्या साह्यानं लॉंग ऑनला केसला. क्षेत्ररक्षक पोहोचला, थोडीशी फंबल झालेली आहे. सेकंडचा कॉल आहे, ओ झालेली आहे चूक. राहील स्ट्राईक साहिल कडे, मिळतात धावा 2 आणि मॅच झालेली आता 6 चेंडूंमध्ये 20 धावा संख्येवरती. मजा येणाऱ्या मॅच मध्ये अंतिम टप्प्यामध्ये आली आहे मॅच. नुकताच 2 धावा पूर्ण, 62 ला 5 गडी बाद, 6 चेंडू, 20 धावा संख्येची गरज आहे. कुठेही जाऊ नका तुम्ही, आनंद घेतात. कर्जत प्रीमियर लीगचा पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करा. आणि विजयासाठी 20 ची गरज आहे. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आलेले आहेत. रोशन कातकरी, मॅन फ्रॉम पारमाळ. पारमाळ संघासाठी खेळत असताना भरपूर कमी वयामध्ये केलेली सुरुवात. आधी 4थं षटक, त्यानंतर ॲज अ बॅटर म्हणून त्याला मिळालेली संधी आणि त्यानंतर कर्जत प्रीमियर लीग सारखा एक मोठा व्यासपीठ त्याला इथून मिळाला. वसीम 11 बनाम एनबी फाउंडेशन 4545. 6 बॉल 20. एज पाठीमागे निघालाय चेंडू, डॉट बॉल न केली आहे सुरुवात. झालेली आहे मॅच ऑन. 5 बॉल आता 20 धाव संख्येची गरज आहे. थोडासा नाराज साहिल, कदाचित त्याच्या पट्ट्यामधला हा चेंडू आहे तोच झालेला मिस. व्यावसायिक दर्जाचा मोठा अनुभव आहे साहिलकडे. ह्याच मॅचेस साठी तर साहिल ओळखला जातो, कधी ॲज अ बॅटर कधी ॲज अ बॉलर. ISPL चा क्रिकेट त्याने गाजवलेलं, गावाचं क्रिकेट त्याने गाजवलं. आता रोशन वरती जबाबदारी वाढलेली. 5 बॉल 20. ओ पिच एज, ओ एका हाताने योगेश दादा कांबेरे त्यांच्या पाठीमागे पकडली कॅच. कदाचित ही कॅच नाहीये, कदाचित ही मॅच आहे. पकडली जेल फलंदाज बाद.
न सुरुवातीलाच कदाचित गरजेचं होतं, परंतु विकेट वाचून ठेवला. आता 4 मध्ये 20. 7 प्रयत्न तर जबरदस्त करतात शरीरापासून दूर. आणखीन एक डॉट चेंडू इथून रोशननं फेकलेला. ज्याप्रमाणे स्टंडच्या पाठीमागून योगेश कांबेरे गाईड करतात, मार्गदर्शन करतात, त्याचप्रमाणेचे चेंडू रोशन कातकरी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये फेकत असताना 3 चेंडू आता विजयासाठी 20. शरीरापासून भरपूर दूर आहे. आशाभूत नजरेनं बघतात. आई चांगला चेंडू फेकलेला 7च्या विरोधामध्ये रोशननं. पुन्हा डॉट बॉल. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूंमध्ये 20 ची गरज आहे. स्विचित एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. साधनं ठोकून घेतलेला चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. थोडासा उशीर आलेला साध. त्याने डोकला षटकार. 1 बॉल मध्ये आता 14 ची गरज. पुन्हा लॉफ करण्याचा प्रयत्न. बीड झालेले बॅटर. सामना इथून जिंकलेला वसीम 11 या संघांना हार्दिक अभिनंदन. वसीम 11 टीम आणि हार्ड लक टीम NB फाउंडेशन 4